तर नमस्कार मंडळी, मी स्नेहा पाटील आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करत, जसं की स्वामी महाराजांनी आज माझी इच्छा पूर्ण केलेली आहे अगदी गुरुवारीच. खरं तर खूप शंका वाटत होती या स्वप्नाबद्दल, खरंच हे स्वप्न कधी सत्यात येईल का. पण माझे प्रयत्न चालू होते आणि माझ्या पाठीशी स्वामी महाराज उभे होते आणि आपल्यासारख्या प्रेमळ व्यक्तींची मला साथ होती, आपला सपोर्ट होता. या सर्वामुळे हे शक्य झालं. खूप खडतर प्रवास होता, कोणतंही कष्ट आपण पाहतो. खरं तर आता राजवीर झोपलेला आहे, स्कूलमधून आलेला आहे, त्याला घेण्यासाठी तो कोण नाही आहे. तो माझ्या बाजूलाच झोपलेला आहे आणि फॅन चालूच ठेवावा लागणार, नाही तर तो उठेल. थोडासा फॅनचाही आवाज येण्याची शक्यता आहे, त्यामुळं थोडंसं समजून घ्या अशी अपेक्षा करते. तर खूप कष्ट करून इथंपर्यंत आलेली आहे. खूप खडतर प्रवास होता. कोणताही प्रवास हा सुखकर कधीच नसतो. बऱ्याच अडचणी येतात, बऱ्याच समस्या येतात, प्रत्येक समस्येला तोंड द्यावं लागतं आणि यश जितकं दिसतं तितकं सोपं नसतं. आणि यश मिळालं की त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हास्य दिसतं, पण खूप काही सोसलेलं असतं. आणि यात पडण्यापूर्वी खरंच खूप विचार करतो आपण, म्हणजे की कोणतंही काम करू, हे करू का, लोक काय म्हणतील, आणि मी यात खरंच यशस्वी होईन का. आणि एकदाच जर आपण काम चालू केलं तर अरे बापरे ही काय करतीये, आणि त्यात आपल्याला मग वाटतं की यश मिळालं तर बरं, नाहीतर लोक काय म्हणतील, लोकच आपलं हिचं काम चालू आहे, काहीही करते वगैरे. पण ना, खरं सांगायचं तर ना, विश्वास लागतो आपला आपल्यावरती, आपल्या कामावरती, की मी जे करते ते योग्य आहे का, मी जे करते ते मला आवडतंय का, हा विचार करणं योग्य आहे. मोठ्यांचीही परमिशन असणं त्या कामासाठी तितकीच महत्त्वाची आहे. तसं पाहायला गेलं तर मला घरच्यांचा सपोर्ट होताच, पण जास्त करून माझ्या मिस्टरांचा होता. हे माझं यश आहे ते त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी जर मला परमिशन दिली नसती तर मी आज इथंपर्यंत पोचली नसती, मी स्वतःच्या पायावरती आज उभा नसते. खरं तर एक खूप मोठं दुःख मनामध्ये होतं की अरे बापरे, माझं ग्रॅज्युएशन झाले, माझं ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला आहे, TED झालं आहे, इतकं सगळं शिक्षण घेतलं पप्पानी, इतका सगळा पैसा खर्च केला. पण अनलक आमच्या बॅचचं हे होतं की आमची बॅच बाहेर पडली आणि तेव्हापासून तर शिक्षक भरती बंदच. पवित्र पोर्टल, CAT, TET अशा बऱ्याच एक्झाम आल्या, TET देणं वगैरे. पण कसं होतं ना, नंतर आमचं एज, मुलीचं लग्न एकदा का झालं, मुलं झाली की फारसं त्या अभ्यासाकडे लक्ष जात नाही. पण स्वप्न आम्ही काहीतरी पाहिलेले असतात की काहीतरी स्वतःचं करायचं, शांत बसणं हे आमच्या रक्तात राहत नाही मग. आणि काय करायचं, खरंच आपलं खूप मोठं नुकसान होतं आहे का. म्हणजे कसं असतं, घर संसार करणं ही जबाबदारी आम्हाला टाळायची नसते. याच्यासोबत आम्हाला एक आर्थिक बाबतीत एक स्वावलंबी व्हायला आवडते की आपण स्वतःच्या पायावरती उभं राहावं, आपणही काहीतरी करावं, म्हणजे आपलंही नावलौकिक कुठेतरी असावं असं वाटत असतं. आणि स्वप्न बघितलेलं असतात. मी तर शिक्षक होण्याची माझी खूप इच्छा होती. लग्नानंतर मी काही वर्ष क्लासही घेतला, पण नंतर किंचल, राजवीर यांच्यामुळे मला थोडंसं ते कंटिन्यू करणं कठीण गेलं. त्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे, माझं साड्यांचं वगैरे शॉप आहे आणि लेडीज कलेक्शन मीही ते चालू केलं. आणि असं बऱ्याच खटाटोपी माझ्या चालू असतात. आता सध्या तर मी बचत गटही चालू केला आहे, त्या थ्रू आम्हाला वेगवेगळे व्यवसाय वगैरे करायचे आहेत. आणि मग यूट्यूब माझ्या लक्षात आलं की यूट्यूब हे का असं माध्यम आहे जे आपण घर बसल्या आपलं नॉलेज आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो. गावामध्ये जे रीतिरिवाज, संस्कृती आहे ती पोचवू शकतो. जे गावापासून वंचित आहेत, ज्यांना शहरात राहावं लागतं पण ती गावाकडच्या मातीला कुठंतरी मिस करतात, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि शिवाय आपलीही स्वप्न त्यातून आपण साकार करू शकतो हे पाहिलं. त्यानंतर मी सरांना विचारलं आणि अक्षरशः मला खूप दिवसापासून यूट्यूब माझं स्टार्ट करायचं होतं, पण काही इश्यू होते. मोबाईल खरं तर माझ्याकडे इतका चांगला नव्हता. आता सध्याही आहे मोबाईल, जो सॅमसंगचा मोबाईल आहे, मला वाटतं ओन्ली 13,000चा हा फोन आहे. आणि स्टार्ट जेव्हा मी यूट्यूब केलं होतं तेव्हा तो माझा फोन नव्हता, अक्षरशः माझा फोन खराब झालेला होता. जेव्हा दुसऱ्यांचा फोन हातात टेम्पररी आलेला होता तेव्हा मी त्यावरती व्लॉग वगैरे स्टार्ट केलेलं होतं. आणि त्यानंतर हा मिस्टरांनी मला घेऊन दिलेला मोबाईल आहे. आणि तरीही मी माझी जर्नी अशीच चालू ठेवलेली होती. आणि गीता म्हणजे जी माझी भाऊजं आहे, तिने मला यूट्यूबची सगळी प्रोसेस करून दिलेली होती, सगळं चालू वगैरे करून दिलेलं होतं. त्यानंतर मी हळूहळू सगळं शिकत गेले की बापरे एडिटिंग कसं करतात, शूटिंग कसं करतात, कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं असतं, हे सगळं मी हळूहळू शिकत गेले. कधी कधी तर रात्रीचे 12-1 वाजायचे झोपण्यासाठी, आणि कधीतरी असेच डोक्यात रात्रीचे विचार यायचे, खरंच मला यामध्ये यश मिळेल का, आणि
आणि म्हणजे लोकांना कौतुक वाटत होतं की बाहेर की बापरे ही करते आणि मला म्हणत आणि लहान लहान मुलं सकट म्हणजे म्हणायची मला की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, तुम्ही आमच्या मोबाईलवरती येता, खूप छान वाटायचं, कौतुक वाटायचं. पण कसं असतं ना, तुम्ही एखादी गोष्ट करत राहताय पण त्याचं फळ जर तुम्हाला कुठे दिसत नसेल तर लोक विचारायला चालू करतात. लोकांपेक्षा आधी घरचेच विचारायला चालू करतात. खरं तर आमच्या आत्या मला विचारायच्या, कारण त्यांना माझं कष्ट दिसत होतं. मग त्यांनाही वाटायचं, कोडं पडायचं की हिला फळ त्याचं कधी मिळायचं. मग त्या मला विचारायच्या, अगं अजून तू किती वर्ष हे करणार आहेस आणि ह्याचं कधी व्हायचं, नाहीतर मग शिलाई मशीन आहेच, तू तिकडं का लक्ष देत नाहीस. मग खरंच आतून खूप वाईट वाटायचं, कारण माझे सबस्क्रायबर्स आता बरेच झालेले होते. पण मी शॉर्ट म्हणजे ना, मी लॉंग व्हिडिओ थ्रू बघत होते की माझे वॉच अवर्स कंप्लीट करत होते. मला वाटतं ना 2800 तास तरी माझे कंप्लीट होत आलेले होते. म्हणजे बघा ना, किती 1200 वगैरे तास म्हणजे कमी होते. आणि मला काही लोकांचे कमेंट ना खूप छान असायचे, जे मला पहिल्यापासून सपोर्ट करतात. अनिता साळुंखे आहे, परत मुंबईच्या अश्विनी पाटील आहेत, त्यानंतर बेडकची आमच्या मम्माची स्टुडंट आहेत त्या आहेत. आणि ह्या सर्वांचं खूप सपोर्ट राहिला आहे मला. अगदी माझे कमी सबस्क्रायबर होते तेव्हापासून आणि ते आतापर्यंत ते माझ्यासोबत आहेत. आत्ता तर माझी फॅमिली खूप मोठी झालेली आहे. आणि मग मला अशा आत्या आमच्या विचारायच्या ना, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की हे खरंच सोडू का, हे माझ्या हातनं होणार नाही आहे का. कारण आणि कसं असतं ना, शहरातून किंवा अशा गोष्टी चालू करणं खूप सोपं असतं आणि खेडेगावातून एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं खूप कठीण असतं. हा माझा एक्सपिरियन्स राहिलेला आहे. आणि कशा असतात ना, हाताची बोट आपली मी नेहमीच म्हणते की सारखी नसतात, लहान मोठी जाड बारीक असतात. त्याचप्रमाणे व्यक्ती असतात, त्यांचे स्वभाव असतात आणि प्रत्येकजणच आपल्याला हे तुझं काम चांगलं आहे अशी सांगणारे तर असतात, पण किंवा हे तू बरोबर नाही किंवा थोडंसं त्यांना हे माझं काम न आवडण्यासारखं असतं, हा त्याचा विचार आहे. पण अशीही लोक माझ्या आयुष्यामध्ये आले की माझं काम त्यांना न पटण्यासारखं होतं. मग मला विचार करा की माझ्यामध्ये किती नैराश्य येत असेल अशा विचारांमुळे, किंवा मी किती निगेटिव्ह होत चालले होते. मला खूप त्रास वाटायचा की मी चुकली आहे का, मी इथंपर्यंत आले ते चुकली आहे का, माझा मार्ग वेगळा होता का. मग मी स्वामींपुढे असंच बसायचे आणि खरंच स्वामी मला तुम्हीच मार्ग दाखवा म्हणायचे. एकदा तर मग मी सगळं यूट्यूब बंदच केलं, नाही आपल्याला तिकडे जायचंच नाही आहे. आणि माझे कंप्लीट 2 वर्ष त्यामध्ये गेलेले आहेत. आणि बस आता मी फक्त माझं फोकस स्टिचिंगकडे करणार आहे, ब्लाऊज वगैरे स्टिच करणार इकडे. आणि मी अक्षरशः ब्लाऊज शिवायला घेतले, 4-5 शिवले ब्लाऊज वगैरे. आणि मग सर विचारायला लागले, अगं तू यूट्यूबच्या चॅनल व्हिडिओ वगैरे अपलोड करणं बंद केलेस का, आणि अगदी अशाच्या इतक्या जवळ आली आहेस आणि तू असं का करतेस. आणि आता आत्यांचं पण कसं साहजिकच आहे ना, त्यांना ह्यातलं काही माहीत नव्हतं मी कुठंपर्यंत आले काय. ते आपल्या जस्ट मला विचारायच्या. त्यांनी मला सपोर्टही पहिल्यापासून केला आहे की आता समजा शेतामध्ये गेलो आहे आणि कणीस वगैरे भाजतोय तर स्नेहा तिथं तुला व्हिडिओ घेण्यासारखं आहे बघ, आज हे करायचं त्याचा व्हिडिओ तू घे बघ, अशा म्हणायच्या. पण शेवटी फळ दिसलं नाही की आपण प्रत्येकाला विचारतोच ना की कशा, अरे बापरे तू MPSC करतोयस, हां मग किती वर्ष करतोयस, मग कधी तुला पोस्ट मिळणार, हे आपल्याला प्रश्न माहीतच आहेत ना. आता ग्रामीण एरिया आहे म्हटलं की तिथल्या लोकांना फारसं त्यातलं माहीत नसतं. पण माझ्यामध्ये एक निगेटिव्ह होत चाललं होतं माझं मन. मग सरांनी मला असं विचारलं, मी म्हणलं नाही आता मी त्यातून बाहेर पडलेली आहे, आता मला यूट्यूब वगैरे काही नको, मला ते जमणार नाही, माझ्या हातचं ते काम नाही असं म्हणायचं मी. आणि मग सरांनी आमच्या मम्मीशी बोलले, मामी तुमचं तरी ऐकते का बघा, आता ती एवढ्या जवळ पोचले, इतके सबस्क्रायबर तिचे वाढलेत. मला वाटतं तेव्हा 8-9 हजार होते सबस्क्रायबर. आणि मला बरेच जण विचारत होते ते, आणि जे ओळखतात मला बाहेरून ते आज म्हणजे माझ्या जाऊबाईंना वगैरे विचारत होते की ती व्हिडिओ अपलोड करत नाही आहे, बंद केलं आहे का तिनं, असे सगळेच विचारत होते. मग माझी मम्मा, माझी बहीण निकिता, माझी भाऊचे, माझे भाऊ सगळेच मला फोर्स करायला लागले, नाही तू व्हिडिओ चालूच कर, तू अपलोड कर, यूट्यूब चॅनल सुरू कर. ह्या सर्वांचं ऐकल्यावर चला आता काय असेल ते असेल म्हटलं, आता इकडे ना बघणे तिकडे ना बघणे, आपलं काम एक काम, म्हणजे हा काय म्हणतोय तो काय म्हणतोय, म्हणजे मला हे अपयश आलं तर हे मी ना इथं बंद केलं आणि लोक काय म्हणतात काय करतात हे बघणं बंद केलं, ऐकणं बघणं बंद केलं, फक्त स्ट्रेट माझं काम चालू केलं मी. आणि व्हिडिओ अपलोड करत गेले. आणि मी ठरवलं की लॉंग थ्रू कसं होतं की मला आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळं काम भरपूर असतं आणि वेळ मिळत नाही, प्लस बेबी असल्यामुळं. आणि मग मी ठरवलं की आपल्याला लॉंग व्हिडिओ अपलोड करता रेग्युलरली येत नाहीत ना, ठीक आहे आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू शकतो. मग कॅटविषयी लोकांना खूप व्हिडिओज आवडायला लागले. मग मी तेच व्हिडिओज माझ्या आयडियानी त्याला कसं कॉमेडी करता येईल वगैरे हे बघून ना अपलोड करत गेले. आणि कम्प्लिटली दिवसाला म्हणजे 6 व्हिडिओज अपलोड होत होते.
त्यामध्येही मला काही कमेंट येत होते फॅमिली मेंबरची की तुम्ही लॉंग व्हिडिओज अपलोड करा. ठीक आहे म्हटलं, काही दिवसात होईलच म्हटलं, पण थोडे दिवस मला हे शॉर्ट व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. आणि बघता बघताना 100 लाख आपले व्ह्यूज लागतात शॉर्ट व्हिडिओमध्ये मॉनिटायझेशन व्हायला. आणि माझे 99 लाख झाले तेव्हा तर खूपच आनंद झाला. आणि जेव्हा हे सगळं मॉनिटायझेशन कंप्लीट झालं, खूप खूप आनंद झाला मला. हा आनंद मी तुमच्याशी म्हणजे शब्दात व्यक्त करणं खरंच खूप कठीण आहे. मी मम्माला फोन लावला, माझी मुंबईची आजी आहे, तिला फोन लावला की असं असं झालेलं आहे, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. खूप सगळी खुश झाली होती. मग सरांनी पुढची प्रोसेस सगळी केलेली होती, ॲप्लिकेशन वगैरे देणं. आणि त्यानंतर मग माझा पुढचा प्रवास असाच चालू राहिला. गुगल ॲडसेन्ससाठी वगैरे आपण हे करावं लागतं, त्या ॲप्लिकेशन द्यावं लागतं. मग $10 झाल्यानंतर आपल्याला ईमेल येतो. मग ते ही सरांनी प्रोसेस पूर्ण केली. आणि मी खरंच ना अक्षरशः असे व्हिडिओ जेव्हा इतरांचे पाहायचे गुगल ॲडसेन्स वगैरे दाखवताना आणि ते त्यांचा आनंद शेअर करायचे, आणि तेव्हा मला खरंच बघून असं अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं. आणि खूप वाटायचं खरंच हे आपल्याही हातात येईल का, बापरे. आणि खरं म्हणजे माझा तर अनुभव सांगते, कदाचित हा सगळ्यांना अनुभव येत असेल. पोस्टमन जेव्हा हे घेऊन येतो ना, तेव्हा तो एखाद्या जीनसारखा वाटतो, जो आपल्या चिरागमधून जीन येतो ना, तसा वाटतो मला तरी. आणि खूप मी खुश झाले होते हे पाहून. माझा आनंद अक्षरशः गगनात मावत होता. आणि त्या दिवशी अक्षरशः गुरुवार होता. जेव्हा चॅनल माझं मॉनिटाईज झालं ना, तेव्हा तर मला अक्षरशः 4 दिवस रात्री झोपच लागत नव्हती. मी म्हणजे खरंच माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे का, खरंच झालं आहे का, मला विश्वासच पटत नाही आहे, बापरे. आणि म्हटलं हे तरी बघितल्याशिवाय तर मला काही पटायचंच नाही. आणि असंच म्हणजे मी ना 2 वेळा माझं हे द्यायला लागलं याच्यासाठी. पहिल्यांदा मी जो आपल्या सरांनी ॲड्रेस वगैरे सेंड केला, त्यानंतर 3 आठवड्यांची मुदत असते, तेव्हाही नाही आलं. मग पुन्हा ॲड्रेस वगैरे चेंज केल्यानंतर मग हे माझ्यापर्यंत पोच झालं. मी घरी कोणालाच सांगितलं नव्हतं. माझ्या म्हणजे मिस्टरांना, मम्माला फक्त माहिती होतं. घरात मला सगळ्यांना तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सरप्राईज द्यायचं होतं. आणि मी आतमध्ये राजवीला घेऊन खाली झोपलेले होते, पण माझं काम चालूच होतं म्हटलं. आणि तेव्हा मी नुकताच दुसऱ्या ताईंचा एक व्हिडिओ पाहत होते की त्यांनाही मिळालेलं होतं. त्या खूप जाम खुश होत्या. आणि म्हटलं यांचं मिळालं, स्वामी माझं कधी मिळणार असं मी म्हणत होते. आणि तितक्यात पृथ्वी म्हणजे माझ्या जाऊबाईंचा मुलगा आला की आंटी तुझं काही पोस्टाने यायचं होतं काय, पोस्ट म्हणून मला बाहेर आला आहे. बापरे, मी एकदम शॉक, मला कळेनाच. आणि मोबाईल जस्ट चार्जिंग लावला आणि मी पळत बाहेर गेले. आणि तेच आहे का पाहण्यासाठी. आणि पाहिलं तर त्यांच्या हातात हे पाहिल्यानंतर धकधक 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 होत होतं मला. आणि खूप हे महत्त्वाचं आहे बरं का. याच्याशिवाय म्हणजे आपली स्वप्नपूर्तीच नाही आहे. हे आहे तर हातात इन्कम येणार आहे, म्हणून मी याची इतकी वाट पाहत होती. बऱ्याच जणांना जर माहीत नसेल तर हे म्हणजे माहीत आहे बऱ्याच जणांना, काही जणांना माहीत नाही की हे खूप यूट्यूबर लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे हे. आणि जेव्हा घेतलं हे खूप माझ्या डोळ्यातून तर अश्रूच यायला लागले. आणि आत्या मला विचारत होत्या की अगं स्नेहल काय आहे काय आहे. मग म्हटलं बापरे, सांगू की नको आहे ना, सांगू की नको, कारण त्याही माझ्यासारखं खूप वाट बघायच्या. पण त्यांच्या तोंडात कधी आलं नाही की हे बंद कर बास कर, फक्त ते मला ऑप्शनल सांगत होत्या. पण म्हटलं सांगूनच टाकावं आता. घरात सगळे झोपलेलेच होते. आणि सर सर त्या दिवशी लवकर येणार होते. आणि गुरुवार होता, त्या दिवशी लवकर आले ते सकाळी, त्यांना विट्याला जायचं होतं. आणि घरात फक्त आत्या होत्या. मग आत्या म्हणजे हे काय आहे, म्हणजे सांगू हे काय आहे. हे माझं यूट्यूबचं म्हणजे पेमेंट होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि माझं आता पेमेंट स्टार्ट होणार आहे. आणि आत्या इतक्या खुश झाल्या ना, बापरे अगं. आणि पहिला शब्द त्यांच्या तोंडात आला, नाही गं झालं, बरं झालं. मला वाटायचं की तू किती कष्ट करतेस वगैरे, मी बघायची ना. पण काही लोक अशी म्हणत होती म्हणून त्यांच्या तोंडात आलं म्हणजे निगेटिव्हली. म्हणजे आत्या लोकांचं काम आहे बोलायचं, लोक बोलणार. कसं असतात ना, लोक बोलायला येतात, सल्ले द्यायला येतात, पण पोसायला येतात का हो, नाही. अचानक कोणाची आपल्याला कशाचीही गरज लागली तर द्यायला येतात का, नाही. आणि शेवटी आपण काय फील करतोय ते आपल्याला माहीत, आपले काय अनुभव आहेत ते आपल्याला माहीत. काय त्रास असेल तो आपणच असतो. लोक येतात का ते सोडून, नाही. आपली स्वप्न आहेत ना, आयुष्य एकदाच मिळतं, बरोबर आहे का नाही. म्हणजे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कोणाला केला पाहिजे, आपल्याला कुठलं काम आवडतं कुठलं नाही ते आपण ठरवलं पाहिजे. हे अशा ठाम मताची मी आहे. मग मी आत्यांना म्हटलंच, लोक काय बोलतात त्याकडे विचार नाही द्यायचा, आपण आपलं काम चालू ठेवायचं, ते फळ तर मिळतंच. आणि आत्या खूप खुश झाल्या. मी त्यांच्या पाया पडले. त्यानंतर आमचे चुलत दीर आहेत, जाऊबाई आहेत, ते बाहेर आले. मंदाताई वगैरे, काय झालेच नाही, तू हसत होतीस, काहीतरी हातामध्ये होतं तुझ्या. आणि मग मी सर्वांना सांगितलं, सगळेच खुश झाले. आणि सर आलेले होते, मी तो शॉर्ट व्हिडिओही बनवलेला आहे, तर तुम्ही
संध्याकाळी बघेन, एडिटिंग करेन वगैरे आणि मग अपलोड करेन. तर सर असे आलेले होते, गाडी वगैरे ठेवली होती तिने. सरांनी राजवीरकडे बघत होते आणि असं स्टँड वगैरे गाडीचं लावत होते. तोपर्यंत मी हे असं घेऊन उभारलेले होते आणि सरांनी हे बघितलं, अरे वा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन करून सरांनी चालू केलं बोलायला. त्यांनाही काही सुचत नव्हतं. खूप त्यांनाही आनंद झाला की चला शेवटी बायकोनं आपल्या करून दाखवलं. जो तुझ्यावर विश्वास ठेवला होता 2 वर्ष मी जे स्ट्रगल करत होते त्यांच्या परमिशनने त्याला शेवटी यश मिळालं. त्यामुळे तेही खूप खुश झाले. अक्षरशः खरं सांगायचं तर त्यांनीही चॅनल चालू केलेलं होतं भाषण वगैरे देण्यासाठी, म्हणजे जे महात्मा गांधीजी वगैरे आहेत त्या नेत्यांविषयी. कधीही मुलांना गरज लागते भाषणाची. सो त्यांनी ते चॅनल चालू केलं होतं. माझे भाचीराजे आहेत प्रणव, ते त्यांना हेल्प करत होते आणि बराच वेळ त्यामध्ये एडिटिंगसाठी लागायचा. घरचे मला पण त्यावेळी यूट्यूबमधलं माहीत नव्हतं. माझं चॅनल तेव्हा स्टार्ट नव्हतं आणि मला कधी वाटलं नव्हतं मी तेव्हा स्टार्ट करणार आहे. पण सरांनी तो ट्राय केलेला होता, प्रयत्न पहिला होता त्यांचा. घरचे सगळे मग हे काय करताय, त्यांना किती वेळा होतोय, जेवायला अजून येत नाही, हे असं त्यांचं चाललं होतं. पण कसं होतं ना, त्यांना बाहेरची जबाबदारी, शाळेतलं काम आणि ते बघणं थोडंसं कठीण व्हायला लागलं. त्यामुळे ते त्यांचं मध्येच स्टॉप झालं. पण तिथून काही दिवसांनी मी सगळं माहीत करून घेतलं आणि मी स्टार्ट केलं. मग ते मला शेवटी म्हटले, माझे जे स्वप्न होते ते तू पूर्ण केलीस, तुझं स्वप्न काय माझं स्वप्न काय शेवटी पूर्ण झालं, हे खूप महत्त्वाचं वाटतंय. आणि खरंच मी स्वतःला लकी समजते की मला मिस्टर अशा स्वभावाचे लाभले, कारण त्यांनी मला पूर्ण परमिशन दिली. लोक काय म्हणतात त्याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी माझ्या स्वप्नांना जास्त महत्त्व दिलं, माझ्या स्वप्नांचा जास्त त्यांनी विचार केला आणि मला फुल्ली सपोर्ट केला. शूटिंगसाठी त्यांनी मला ट्रायपॉड आणून दिला, मोबाईल शूटिंगसाठी हे केलं, म्हणजे खूप त्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे मी इथे पण पोहोचले आता. आणि थँक्यू सो मच, हे तुमच्यामुळे शक्य झालं आहे. मी कोणत्या शब्दात आभार तुमचे मानू हे मला कळत नाही आहे. खूप खूप थँक्यू. म्हणजे मी करू शकते हे सिद्ध झालं फक्त तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे. थँक्यू सो मच. स्वामी महाराज, शेवटी मी काहीतरी करू शकते हे तुम्ही दाखवून दिलं. आपल्या सर्वांचं खूप खूप आभारी आहे. पहिला पेमेंट ही किती आला काय आला मी ते शेअरच करणार आहे तुमच्याशी. पण हे ना आल्या मी स्वामी महाराजांच्या पुढे ठेवले, हे तुमच्यामुळेच मला मिळालं. आणि असंच हे डोळ्यापुढे येत होतं, रात्रभर झोप येत नव्हती. आणि बघा ना, विचार डोक्यात तोच चालू होता आणि पोस्टमन ही आले हे देण्यासाठी. खरंच आपल्या प्रत्येक यूट्यूबरसाठी हे खूप महत्त्वाचं आहे ना. मला वाटलं नव्हतं, मित्रांचे व्हिडिओ बघायचे, पण मी कधी असा व्हिडिओ बनवेन असं मला वाटलंच नव्हतं. थँक्यू. नाही, संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला थँक्यू सो मच. आता म्हणजे ना एक कॉन्फिडन्स आला की हां, मी कोणतंही काम घेतलं ना हातामध्ये करू शकते. अक्षरशः ना मी मळणी कशी असते ना चित्रात पाहिलेलं होतं, पण गावाकडे आल्यानंतर ना मी ते सुद्धा केलं. मला कशातच मागं राहायचं नाही. कधी आत्या माझ्या म्हणल्या ना, मी शेतीत नाही कधीही केले, आज कांदे लावायला येतीस का किंवा काय, तर वेळ बघते. म्हणजे सर आहेत राजवीरजवळ किंवा काय असं असलं ना, ते हसत खेळत जाते आणि मला प्रत्येक काम करायला आवडतं. कुठलं काम लहान किंवा मोठं समजत नाही मी, पण मला आवडतं सगळ्या गोष्टी करायला. फक्त इतकंच आहे की आयुष्यात कधीच कुणाला कमी समजू नका. आणि तुमच्या लाईफमध्ये अशी कोण व्यक्ती आहे ती काय करू इच्छू पाहते, तर प्लीज तिला म्हणजे सपोर्ट नाही करू शकत तर किमान तू असं करू शकणार नाहीस, किंवा तू जे करतेस ते चुकीचं आहे, किंवा ते लोक चार काय म्हणतील, ह्या गोष्टींचा प्लीज तुम्ही विचार करू नका आणि त्या व्यक्तीला हे करू नका. म्हणजे मला काय म्हणायचं की कुणाला तुम्ही जर पुढे जाण्यासाठी सपोर्ट करू शकत नसाल तर पाय खेचण्याचा तरी प्रयत्न नाही केला पाहिजे. आणि अशाही लोकांना सांगायचं आहे की जे यामध्ये काही वेगळंसं करू पाहत आहेत, तुमचं काम तुम्हाला आवड आहे ना त्या कामाची, विश्वास आहे ना तुम्हाला, तर तुम्ही करत राहा. यश मिळणार, 101% मिळणार. म्हणते का मी आहे ना, म्हणजे माझंच उदाहरण घ्या. मला कधी वाटत नव्हतं मी इथंपर्यंत येईन, मधूनच मी तर सगळं सोडलेलं होतं. पण पुन्हा माझ्या प्रेमळ व्यक्तींच्या सपोर्टमुळे मी पुन्हा इथंपर्यंत उभारले. आता त्या घरचे सगळे खूप खुश आहेत आणि सगळ्यांना आश्चर्यही वाटते. आणि आमच्या ग्रामीण भागात तर असं इथं म्हणजे अमेरिकेतून आता पेमेंट घेणारं तर कोणी नाही आहे. गावामध्ये बाहेरचं मला काही माहीत नाही आजूबाजूच्या भागातलं. खूप छान वाटतं. आमच्या घराण्यात तर असं कोणी नाही आहे की बसून घर संसार पाहत कुठली व्यक्ती नाही की असं अमेरिकेतून इन्कम घर बसल्या घेते. मला खूप अभिमान वाटतोय आणि छान.
आजी मी मला शाबासकी देते. माझी आजी माझं खूप कौतुक करते. शेवटी केलंस, करून दाखवलंस. एकतर मी एवढ्या म्हणजे सिटीतून आले आणि यात्रेत आली ना तेव्हा म्हणायची बाई ग माझ्या पिल्लेला किती काम असतं ग. आणि बघायची ना सारखी जिनावर खाली करत होते. इतकं कपडे धुवायचे, भांडी वगैरे सगळं, घरात कोण आलं गेलं बघणं करणं. आणि मी एवढी कधी जबाबदारी पेललेली नव्हती, त्यामुळे तिला खूप कौतुक वाटायचं. आणि खरंच तू आमचं नाव राखलीस बाई, एवढं सगळं पेलून दाखवलंस. आम्हाला खूप वाटायचं एवढं एकत्र कुटुंबाने तू कशी करायतेस, कशी निभवतेस, पण निभवलंस आणि करूनही दाखवलंस वेगळं काहीतरी काम करत करत. आणि त्यातून वेळ काढत तू स्वतःच्या पायावरती उभी राहिलीस आणि खूप कौतुक केलं आजीने. तरी देखील हे सगळे यश तुमच्यामुळे. थँक्यू अगेन अगेन अँड अगेन. तर भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःला टेक केअर.